एवढा म्हणजे समजा 10 लाख रुपये खर्च झाला पाहणीसाठी, तर 10 लाखाचा प्रोजेक्ट सुद्धा आमच्या आरोंद्यात आला नाही. म्हणजे एवढी केविलवाणी परिस्थिती आज ह्या मतदारसंघाची झालेली आहे. फक्त ह्यांनी पाहण्या केल्या, मात्र प्रोजेक्ट कुठलेही, आणि उलट असलेले म्हणजे आरोंद्यात विठ्ठल कामतांचं ते हॉटेल होतं, तिथं 15-20 कामगार होते, ते मात्र बेकार झाले. अशा तऱ्हेचं आजपर्यंत दीपक केसरकरांचं कार्य राहिलंय. म्हणजे वेंगुर्ल्यातही ती परिस्थिती, दोडामार्गातही तीच परिस्थिती, की जे जे शब्द दिलेले असतील ते दीपक केसरकरांनी गावामध्ये अनेक पर्यटन आणतो. म्हणजे साताऱ्यामध्ये गेलो तर उत्तम स्टीलचा प्रोजेक्ट आपल्या समोर आहे. उत्तम स्टील संदर्भात सुद्धा जनतेची भावना, म्हणजे हजारो एकर जमीन आज पडीत आहे. त्या ठिकाणी दीपक केसरकरांनी गेल्या वेळी सिनेसृष्टी उभारणार म्हणून सांगितलं होतं. काय झालं त्याचं? काही झालेलं नाही. म्हणजे अशा तऱ्हेने वेळोवेळी फक्त दीपक केसरकरांनी जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं. आणि हे जनतेमध्ये आज जनता बोलते, मी मगाशीच म्हटलं तसं, आज जनता बोलते की दीपक केसरकर पूर्णतः विश्वासघाती आणि गद्दारी माणूस आहे. त्यांनी दिलेले शब्द कुठचे पूर्ण केलेले नाहीत. त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं जनतेचा विश्वास गमावलेला लोकप्रतिनिधी म्हणून, अकार्यक्षम मंत्री म्हणून दीपक केसरकर यांची जनता नोंद घेते. हे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने आज ह्या म्हणजे मला तर दुर्दैव वाटतं की ह्या मतदारसंघात किंवा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मंत्रिपद, महाराष्ट्राचं मंत्रिपद भूषवत असताना दीपक केसरकर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किंवा स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करू शकला, एक रोजगार आणू शकले नाहीत. मात्र दर इलेक्शनला यांनी नवीन नवीन उद्योगपती आणले. आता ह्या उद्योगपतींनी म्हणजे विठ्ठल कामत असतील, प्रशांत कामत असतील, साबळे असतील, असे अनेक, म्हणजे साबळेंचं तर बोलावंच, साबळेंची आज परिस्थिती बेकार आहे. म्हणजे त्यांचे 210 कामगार मला 4 दिवसापूर्वी भेटायला आले, त्यांचा 3-3 महिन्याचा पगार थकीत आहे. म्हणजे असे उद्योगपती दीपक केसरकरांनी आणले. म्हणजे हे निवडणूक आली की नवीन उद्योगपतींना शोधतात, हे मग फंडा गाळतात आणि नंतर गंडा घालतात, अशी परिस्थिती होते. आलं लक्षात का? म्हणजे परिस्थिती ह्या मतदारसंघाची गंभीर आहे. एवढी परिस्थिती गंभीर आहे की खऱ्या अर्थानं आज जनतेने दखल घेतलेली आहे. आणि ह्याची आज येणाऱ्या काळात 100% केसरकरांना किंमत, म्हणजे आज उद्योगपती सुद्धा हे शोधायला लागतील. विठ्ठल कामत कुठे आहेत? विठ्ठल कामतांबरोबर काय झालं? विठ्ठल कामत अयशस्वी का झाले? तुमचे प्रशांत कामत आले होते, ते कुठे आहेत आता? काय त्यांचं उद्योग उभारणार होते? साबळेंचे सेटअप बॉक्स कुठे गेले? हे शोधावं लागेल आता, आणि यांची चौकशी लावावी लागेल. म्हणजे हे सगळे उद्योगपती आणि नेमके निवडणुकीच्या तोंडावर काय येतात? आज जर्मनीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मुलांना पाठवणार, जर्मनीमध्ये नोकऱ्या मिळणार, जर्मनीमधून फंडा तरी येणार नाही ना? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता हे चौकशीचे भाग आहेत. हे खऱ्या अर्थानं चौकशी होणं गरजेचं आहे की निवडणूक आले की असे उद्योगपती येतात, जनतेची दिशाभूल होते, आणि नंतर निवडणूक झाली की 4.5 वर्ष दीपक केसरकर गायब. की 6 महिने दीपक केसरकर, निवडणुकीच्या अगोदर 6 महिने अगोदर दीपक केसरकर प्रगट होतात. मग दीपक केसरकर ह्यांना मदत करा, त्यांना मदत करा, पेट्या वाटा, ढोल वाटा, अशा तऱ्हेच्या गोष्टी करतात. परंतु हे जनतेमध्ये आता कळून चुकलेलं आहे. जनता मला ह्या संपर्क यात्रेमध्ये थेट संवाद साधत असताना म्हणाले, ह्यावेळी दीपक केसरकरांना आम्ही घरी बसवणार. दीपक केसरकर हे अकार्यक्षम आहेत. दीपक केसरकर अशा तऱ्हेचं किती आम्हाला आता शब्द दिले आणि काही दिलं तरी आम्ही आता दीपक केसरकरांच्या बळी पडणार नाही, अशा तऱ्हेची आज जनतेमध्ये भावना आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आता दीपक केसरकरांबद्दल ना जनतेने सुद्धा विचार करावा, पण सर्व थरातून आज खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीला निषेध होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण दीपक केसरकरांनी दिलेले शब्द, कुठचेही शब्द आज या मतदारसंघात पूर्ण होताना दिसत नाही. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा विषय तर बोलावे कमी, दरवेळेला सांगितलं जातं 1 महिन्यात, आता महिन्याभरात उभं राहणार. हे दीपक केसरकरची वाच्य रचना हजारो वेळा दीपक केसरकर बोलले, मल्टीस्पेशालिस्ट महिन्याभरात उभं करणार. पण मल्टीस्पेशालिस्टची आजपर्यंत मंत्रालय लेवलला, प्रशासन लेवलला कुठचीही कारवाई झालेली नाही. ही माझी माहिती आहे. मी जी मंत्रालय लेवलला माहिती घेतली त्याच्यामध्ये अजून एक कागद हल्लेला नाही. अशा तऱ्हेची केविलवाणी परिस्थिती ह्या, म्हणजे दीपक केसरकर इथून मोठं खोटं बोलतात. थापा माराय, कशा थापा माराव्या ह्या दीपक केसरकरांनी शिकाव्या लागतील. म्हणजे ही ह्या प्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट आहे. या सावंतवाडीतला लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं सावंतवाडी मतदारसंघ म्हणून आदर्श मतदारसंघ किंवा सावंतवाडीतली जनता
म्हणून या सिंधुदुर्गातली आदर्शवत जनता ओळखली जाते. इथली जनता ही सुसंस्कृत म्हणून ओळखली जाते. शांत असेल, सत्याच्या वाटेने उभी राहणारी अशी जनता ही ओळखली जाते. आणि त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून हे खोटारडे आहेत, हे महाराष्ट्रासमोर जातं. ही खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या किंवा इथल्या जनतेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मला वाटतं नक्की दीपक केसरकर हे घरी बसतील असं मला या निमित्ताने आपल्याला सांगायचंय.